तर ज्या नामावरून ते पुरुष जातीचे म्हणजेच नर आहे किंवा स्त्री जातीचे म्हणजेच मादी आहे हे आपल्याला कळते त्यालाच त्या नामाचे लिंग म्हणतात. आपल्या वाक्यामध्ये नाम आलेलं आहे आणि आपण नाम शिकलेलो आणि नामाची व्याख्या तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला पण नाम असे म्हणतो. मग आता त्या नामाचा इथं आपल्याला उपयोग करायचा आहे आणि त्या नामावरून आपल्याला ते स्त्री जातीचं आहे का पुरुष जातीचं आहे हे ओळखायचं आहे आणि तेच म्हणजे आपलं लिंग आहे. मग आपल्या मराठी भाषेत लिंगाचे 3 प्रकार पडतात. त्यातलं पहिलं आहे पुल्लिंग, दुसरं आहे स्त्रीलिंग आणि तिसरं आहे नपुंसकलिंग. तर पुल्लिंगामध्ये बघा एखाद्या नामावरून पुरुष जातीचा बोध होत असेल तर ते नाम पुल्लिंगी असते आणि आपल्याला पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी हे ओळखण्यासाठी 3 शब्द आहेत तो ती ते. मग पुल्लिंग एखादे नाम पुल्लिंग आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला तो वापरायचा आहे आणि तो वापरून बघायचे की ते पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे. म्हणजे तो वापरला आपल्याला समजणार आहे की पुल्लिंग आहे. मग बघा इथे 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिला आहे घोडा, दुसरा आहे सूर्य आणि तिसरा अविनाश. मग आता या 3 नामाच्या आधी आपण तो वापरून बघूयात की ते अर्थपूर्ण वाटते का. तर पहिला एक्झाम्पल आहे तो घोडा व्यवस्थित वाटतोय. ती वापरलं तर काय होईल रे, ती घोडा नाही वाटत व्यवस्थित आणि ते घोडा असं होऊ शकत नाही. म्हणजेच पहिलं जे उदाहरण आहे आपलं जे की घोडा दिलेलं आहे ते पुल्लिंगी आहे. दुसरं काय होतं रे उदाहरण, तर सूर्य. सूर्याच्या आधी तो लावून बघा, तो सूर्य म्हणजे अर्थ पूर्ण होतोय आणि म्हणून ते कसं आहे तर पुल्लिंगी आहे. आणि तिसरं एक्झाम्पल आहे अविनाश. अविनाशच्या आधी आपण तो हा शब्द वापरला तर ते एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तो अविनाश. त्यामुळे अविनाश हेही पुल्लिंगी आहे. तर आता तुम्हाला पुल्लिंगी कसं ओळखायचं हे लक्षात आलेलं असेल. आता बघूया स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगीमध्ये काय असते रे, तर एखाद्या नामावरून स्त्री जातीचा बोध होत असेल तर ते नाम स्त्रीलिंगी असते. त्याचे उदाहरण बघूयात आपण. पहिलं उदाहरण आहे पृथ्वी, दुसरं गाय आणि तिसरं कोकिळा. मग पृथ्वीच्या आधी आपण ती हे शब्द लावून बघायचा आहे आणि बघायचे की ते व्यवस्थित वाटतंय का. ती पृथ्वी व्यवस्थित वाटते. आणि जर आपण पुल्लिंगीचं तो वापरलं तर तो पृथ्वी व्यवस्थित वाटते का, नाही. ते पृथ्वी व्यवस्थित वाटते का, नाही. म्हणजेच ती पृथ्वी हे बरोबर आहे आणि हे स्त्रीलिंगी आहे नाम. त्यानंतर बघा गाय हे नाम आहे तर ती गाय व्यवस्थित वाटते म्हणजे गाय हे स्त्रीलिंगी आहे. कोकिळा, ती कोकिळा म्हणजे कोकिळा ही स्त्रीलिंगी आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं नपुंसकलिंग. नपुंसकलिंग ची व्याख्या काय तर एखाद्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेव्हा ते नाम नपुंसकलिंगी असते. म्हणजे आधी आपण पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी पाहिलं होतं. पुल्लिंगीमध्ये पुरुष जातीचा बोध होत होता आणि नंतर स्त्रीलिंगीमध्ये स्त्री जातीचा बोध होत होता आणि आता नपुंसकलिंगीमध्ये दोघांचाही बोध होत नाही म्हणजे ते पुरुष किंवा स्त्री जातीचा आहे हे ओळखता येत नाही म्हणजेच ते नपुंसकलिंगी आहे. तर आता उदाहरण बघा. त्यातलं पहिलं उदाहरण आहे झाड, दुसरं उदाहरण आहे गाव आणि तिसरं उदाहरण आहे आकाश. तर पहिलं उदाहरण बघा, ते झाड व्यवस्थित वाटतंय. तो झाड ती झाड असते का रे, कधी ऐकलंय का तुम्ही असं म्हणले तो झाड ते झाड असं ऐकलंय का. तुम्ही म्हणलेलं पण नसेल तसं, नाही. तर ते झाड तिथे आहे असं आपण म्हणतो म्हणजे ते कसं आहे रे, तर नपुंसकलिंगी आहे. आणि सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, ह्या टॉपिकवरच पुढचा टॉपिक डिपेंड आहे त्यामुळे तुम्हाला हे सगळं लक्षात यायला पाहिजे. तर दुसरे एक्झाम्पल काय दिलं होतं गाव, तर ते गाव व्यवस्थित वाटते. तो गाव ती गाव असं कधी म्हणले का तुम्ही, नाही. तर गाव हे नपुंसकलिंगी आहे. ते आकाश, ती आकाश कधी ऐकले करे, ती आकाश ते आकाश व्यवस्थित वाटते. आणि तो आकाश कधी म्हणले का, नाही. म्हणजेच हे तिन्ही नाम
हे आपले नपुंसकलिंगी आहेत। मग आता आपण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी नामे पाहिलेली आहेत। तर त्यावरती आपण 1 2 3 पॉइंट घेतले होते जे की एकदम महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला लिंग ओळखण्यासाठी उपयोगाला आहेत। त्यातला पहिला पॉइंट होता आपला नामाच्या लिंगाप्रमाणे क्रियापदात बदल होतात। म्हणजे कसे रे, तर त्यावरती 2 उदाहरण आहेत। पहिला आहे बघा, प्रकाश शाळेत जातो आणि दुसरा आहे कविता शाळेत जाते। तर यामध्ये जातो आणि जाते हे क्रियापद आहेत आणि प्रकाश, कविता ही नामे आहेत। लक्षात येते? मग बघा आता इथं प्रकाश आहे, प्रकाश कसे रे, पुल्लिंगी आहे आणि त्यावरून क्रियापद काय वापरलंय, जातो, अर्थपूर्ण होतंय वाक्य। आणि दुसरं वाक्य काय बघा, कविता, कविता कसे रे, स्त्रीलिंगी आहे, ती कविता, तो प्रकाश पुल्लिंगी आहे आणि ती कविता म्हणजेच आपलं हे स्त्रीलिंगी नाम आहे। आणि बघा खाली फक्त नामामध्ये बदल झालाय आणि नामामध्ये बदल झाल्यानंतर हे क्रियापदही चेंज झालेले आहेत। म्हणजे यावरूनच आपण म्हणतो की नामाच्या लिंगाप्रमाणे क्रियापदात बदल होतात। त्यानंतर चा पॉइंट आहे बघा, नामाच्या आधी तो, ती, ते हे शब्द लावून नामाचे लिंग ओळखता येते। जे की आता आपण स्टार्टिंगला पाहिलं होतं। पुल्लिंगीला तो वापरून पाहिलं तर ते पुल्लिंगी होतं, नंतर स्त्रीलिंगीला ती वापरलं आणि पुल्लिंगीला ते वापरलं आणि त्यावरून आपण ओळखलं की ते नाम स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे। मग खाली 3 एक्झाम्पल आहेत। तर तो विद्यार्थी हे पुल्लिंगी आहे, ती विद्यार्थिनी स्त्रीलिंगी आहे आणि ते झाड म्हणजेच हे नपुंसकलिंगी आहे। आणि एक महत्त्वाचा पॉइंट लास्टला मी घेतला होता, तो कोणता होता रे, तर लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे। हा पॉइंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे आणि या पॉइंट मध्ये तुमचा गोंधळ उडू शकतो आणि तुमचा आन्सर चुकू शकतो। त्यामुळे हे लक्षात ठेवा, कधीही जर आपल्याला अनेकवचनी नाम दिलेलं असेल तर त्यावरून लगेचच आपण त्याचं लिंग ओळखायचं नाही। सुरुवातीला त्याला एकवचनी करून घ्यायचं, एकवचनी केल्यानंतर त्याच्या पुढे तो, ती, ते लावून बघायचं आणि मग त्यानंतर लिंग ओळखायचं। लक्षात येते? जर तुम्ही अनेकवचनी नामाला तो, ती, ते लावून आन्सर लिहिलं तर तुमचं ते आन्सर चुकतंय। त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन वाचायचे की ते एकवचनी आहे की अनेकवचनी आहे। त्यावरती 3 एक्झाम्पल घेतले होते आपण। ती माणसे, माणसे कसे रे, तर अनेकवचनी आहे। मग ते माणसेला ना आपण एकवचनी करायचे, एक माणूस असतो म्हणजे हा माणूस, आणि मग त्याच्या पुढं तो, ती, ते लावून बघायचं, तो माणूस म्हणजे हे कसे रे, पुल्लिंगी आहे। आणि जर आपण हे माणसेला जर आपण तो, ती, ते लावून बघितलं असतं तर ते स्त्रीलिंगी झालं असतं आणि तुम्ही पर्यायामधलं आन्सर जर स्त्रीलिंगी लिहिलं असतं तर तुमचं ते आन्सर चुकलं असतं। म्हणून कधीही लक्षात ठेवायचं की जर अनेकवचनी नाम असेल तर त्याला एकवचनी करायचं आणि मग नंतर लिंग ओळखायचं। ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलं होतं। त्यावरची काही उदाहरणे घेतली होती आपण। रमेश मैदानात आला, तिची वही हरवली, बागेत फुले उमलली। पहिल्या एक्झाम्पल मध्ये रमेश हे नाम आहे तर त्यावरून त्याचा आपण लिंग ओळखायचं होतं, तर तो रमेश म्हणजे ते पुल्लिंगी आहे। दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये वही याला अधोरेखित केलं होतं आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये फुलेला। तर बघा वही, ती वही स्त्रीलिंगी आहे आणि लास्ट एक्झाम्पल मध्ये फुले, तर फुलेला आपण एकवचनी केलं आणि मग नंतर त्याचं लिंग ओळखलं आहे। आणि जर तुम्ही फुलेला तसंच ठेवून जर लिंग ओळखलं असतं तर ते तुमचं चुकलं असतं। लक्षात ठेवा, मी परत सांगते तुमच्या लक्षात राहावं म्हणून। ठीक आहे, तर आता तुम्हाला सगळ्यांना पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी नामे ओळखता येतात। तर त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं रे, तर काही पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे
त्यानंतर पाहिलं होतं काही नामाची स्त्रीलिंगी रूपे आणि त्यानंतर काही सजीवांची नामे पाहिली होती आपण. आणि लास्टला काही नामे आणि त्यांचे लिंग पाहिलं होतं. तर बघा, पहिल्यांदा आपण काही पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे पाहिली होती आणि त्यामध्ये पाहिलं होतं की बघा, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी रूपे माळी माळीण, देव देवी, तरुण तरुणी, कोकिळ कोकिळा, शिक्षक शिक्षिका, सासरा सासू, पाटील पाटलीन, चिमणा चिमणी, गायक गायिका, राजा राणी ही अशी काही एक्झाम्पल पाहिली होती. त्यानंतर काही नामांची स्त्रीलिंगी रूपे म्हणजेच भाऊ बहीण, उंट सांडणी, मोर लांडोर, बैल गाय, बोकड शेळी, वडील आई, नर मादी, पुत्र कन्या ही कशी आहेत तर सगळे नामांची स्त्रीलिंगी रूपे होती. त्यानंतर आपण सजीवांची नामे पाहिली होती. तर सजीवांच्या नामामध्ये तो मुलगा, तो कुत्रा, तो घोडा, तो बैल म्हणजे जे की सजीव प्राणी पक्षी आहेत ते आपण पाहिले होते. आणि त्यानंतर काही नामे व त्यांचे लिंग पाहिले होते. तो आंबा, तो चंद्र, ती पपई, ती चांदणी, ते केळे, ते चांदणे. तर हे याचे सर्व एक्झाम्पल तुम्ही पुस्तकातले वाचून घ्या, तुम्हाला व्यवस्थित समजतील. तर आपण पूर्ण लिंग या चॅप्टरवरती रिव्हिजन टाकलेली आहे आणि हा चॅप्टर आपल्या या टॉपिकसाठी महत्त्वाचा आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. आपण चालू करतोय.